भजनावरून खूप लेट आलो, तर लेट उठलो. आत्ता मगाशी उठलो, आंघोळ केले, फ्रेश झालो, आरतीला जाऊन आलो. आता 1 वाजलाय. तर आपण आजी बसले इथं. आजी ज्योत्याला आवाज देणार आहे, शुभांगी ताईला आवाज देणार आहे, परत सुनबाईला आवाज देणार आहे म्हणजे माझी मम्मी, परत पप्पांना पण आवाज देणार आहे आणि तिच्या नातींना पण विचारणार आहे. दक्षता, अक्षता आणि नातू बाबू आपला. ज्योती, बोल तू. सगळ्यांना विचारणार आहे आजी. तुला आवाज जाईल, आवाज जातो. काय करते? 4 मम्मी येणार आहे, मम्मी येणार आहे 31 तारखेला. काय यंदा कोणी आलं नाही, आत्या पण नाही आले, परत दक्षता अक्षता पुरी पण नाही आल्या, ताई पण नाही आले. तर आजीला आठवण पड होती. तर आजीला म्हटलं तू सगळ्यांना एकदा हाक मार. आपला तर कॅमेरा चालूच आहे, तर आजीचा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेलच. सगळ्यांचं नाव कळवते आजी, कोण आला नाही यंदा, तू एकटा झालायस, त्यामुळे हा कॅमेरा चालू केलाय. सगळ्यांना आजी इथून आवाज देते, तुम्ही तिकडनं रिप्लाय करा आजीला. कमेंट मध्ये नाही ऐकलं तरी चालेल, पण कॉल करून करा आजीला. बोलते पप्पा पण आता येतील 31 तारखेला. काळजी करू नको, येऊन गणपती बसवलाय. आणि आई सगळ्यांचं नाव काढवते, आठवण काढवते, म्हणून एक व्हिडिओ क्लिप केली. माझ्या कमेंट बॉक्समध्ये नाही कमेंट केली चालतील, आईला कॉल करून विचारा, कारण आईचं तोंड रडण्यासारखं झालं होतं, कारण आईला आठवण येते सर्वांची. तर यंदा घर भरल्यासारखं नाही वाटत आहे, यंदा घर पूर्ण सामसूम आहे. आणि मी तर काही इकडं असो, म्हणून मी आलो गणपती बसवायला. तर आता मी पण निघणार आहे, कारण मला कामावर जायचं होतं. परत मम्मी पप्पांसोबत येईल मी 31ला. यावं लागेल विसर्जनसाठी यावंच लागेल मला. बस यासाठी केला आहे व्हिडिओ की आजीला सगळ्यांची आठवण होती आणि आजीने सगळ्यांना हाक मारले. तुम्ही तिला कॉल करून रिप्लाय करा. तिचं तोंड थोडंसं वेगळंच झालं होतं. आजी तोंड पूर्ण पडलं आहे, कारण घर पूर्ण सामसूम आहे, कोणच नाही घरामध्ये, घर भरल्यासारखं वाटत नाही आहे. तर बाय, थोडं खातो पितो, मम्मी निघेल इथूनच. बाय.